नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, मृगयेवरून परत आल्यानंतर झालेल्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी कर्णाला सभेमध्ये पाचारण करण्यात आलं होतं. त्या सर्व वादानंतर कर्णाने अशी शपथ घेतली की आपल्या मित्राचा कलंक धुवून काढण्यासाठी तो लवकरच दिग्विजयासाठी बाहेर पडेल आणि पांडवाच्या राजसूयापेक्षाही भव्य असा यज्ञ पार पडून दाखवील, तेव्हाच या सभेत येईल. आता पाहूयात पुढे. दिग्विजयासाठी हस्तिनापुरात कौरवदल एकत्र होत होते. राजरस्त्यावरून अश्वपथके टापांचे आवाज उठवीत भरधाव वेगाने जाताना दिसू लागली. रथांचे धडधडाट उठू लागले. अंबाऱ्या तोलीत जाणाऱ्या हत्तींच्या पावलांनी धरणी दबू लागली. शंख नौबतींच्या आवाजांनी वातावरण धुंदावून गेले. चंपानगरीहून कर्णदलासह चक्रधरही हस्तिनापुरात आला. दिग्विजयाची तयारी पुरी झाली होती. मुहूर्ताच्या दिवशी कर्णाने धृतराष्ट्र गांधारीचे दर्शन घेतले. ब्राह्मणांनी मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण रथारूढ झाला. चक्रधर कर्णाचे सारथ्य करीत होता. राजरस्त्याने दळ जात असता नागरिक दुतर्फा उभे होते. कर्णाचा जयघोष करीत होते. कर्णरथ जेव्हा कर्णाच्या वाड्यासमोर आला तेव्हा कर्णाने रथातून उतरून अधिरथ आणि राधाईचे आशीर्वाद घेतले. वृषालीने कर्णाला ओवाळले आणि कर्ण परत रथारूढ झाला. हस्तिनापुराबाहेर कर्णाची वाट पाहणाऱ्या सेनासागराने कर्णरथ दिसताच कर्णाचा जय जयकार केला. त्या अफाट दळासह कर्ण दिग्विजयासाठी निघाला. कर्णाने प्रथम द्रुपदाकडे आपले लक्ष वळवले. घनघोर संग्राम झाला आणि शेवटी द्रुपदाचा पराभव करून कर्णाने द्रुपदाकडून सुवर्ण, रौप्य, रत्ने यांच्या राशी करभार म्हणून घेतल्या. द्रुपदाचा पराभव होताच त्या भागातले सर्वच राजे आपोआप कर्णाला शरण आले आणि करभार देऊन मोकळे झाले. हिमालय पर्वतचा मुलूक पादक्रांत करून कर्ण पूर्वेकडे वळला. कर्णदळ विजय मिळवीत पुढे सरकत होते. अंग, वंग, कलिंग, शुंडिक, मगध इत्यादी देश जिंकीत तो दक्षिणेकडे उतरला. दक्षिणेतल्या प्रबळ रुक्मिणीने कर्णाशी प्रखर झुंज दिली. शेवटी रुक्मिणीने कर्णपराक्रम पाहून युद्ध थांबवले आणि प्रचंड करभार देऊन कर्णाशी सख्य जोडले. कर्ण विजयाच्या वार्ता हस्तिनापुरात येत होत्या. येणाऱ्या विजयाच्या वार्तेबरोबर नगराच्या चारी गोपुरांवरून विजय नौबतीचे गंभीर आवाज उठत होते. दुर्योधन कर्ण स्वागताची तयारी करण्यात गुंतला होता. भर दुपारच्या उन्हात हस्तिनापुराच्या नगरवेशीबाहेर दुर्योधन आपल्या रथात उभा होता. दुर्योधनाचे रक्षक दळ मागे उभे होते. दुर्योधनाचे डोळे समोरचा रस्ता निरखित होते. दुर्योधनाला फार काळ तिष्ठावे लागले नाही. एक स्वार भरधाव वेगाने दौडत येत होता. स्वार नजीक आला आणि हर्षभरीत मुद्रेने तो दुर्योधनाला म्हणाला, अंगराज कर्ण दृष्टिक्षेपात आले आहेत. दुर्योधनाने आनंदाने हातातील रत्नकंकण काढले आणि स्वाराकडे फेकले. दुर्योधन रथ आपल्या दळासह दौडू लागला. एका उंचवट्यावर येताच रथ थांबला. दुर्योधन एकाग्रपणे पाहत होता. त्या विस्तीर्ण सपाट भूमीवरून कौरव सैन्य पुढे येत होते. अग्रभागी कौरवध्वज मानाने फडकत होता. असंख्य रथस्वार सैनिकांनी ती भूमी व्यापली होती. दुर्योधनाने रथ पुढे येण्यास सांगितले. दुर्योधनाचा रथ ओळखला जाताच सहस्त्रमुखांनी युवराज दुर्योधनाचा जय जयकार उठला. कर्णाचा रथ दुर्योधनाला सामोरा गेला. दोन्ही रथ एकमेकांजवळ येऊन थांबले. कर्ण, दुर्योधन रथाखाली उतरले आणि आनंदभरीत दुर्योधनाने कर्णाला मिठी मारली. दोघांच्या नावांचा जय जयकार आकाशाला भिडला. दुर्योधनासह कर्णाने हस्तिनापुरात प्रवेश केला. विजयी वीरांच्या स्वागतात कोणतीच कमतरता नव्हती. सारे हस्तिनापूर राजरस्त्यावर लोटले होते. सुवर्ण अंबाऱ्या तोलीत जाणारे गज, सुवर्ण किरणात तळपणारे रथ, चित्रविचित्र रंगांची वस्त्रे परिधान केलेले स्वार, शिरस्त्राण कवचधारी वीर त्या रस्त्यावरून जाताना पाहून नागरिकांची मने हर्षाने भरून गेली होती. कौरव ध्वजाच्या मागे दुर्योधनासह कर्ण एका रथात उभा होता.
दुर्योधन समाधानाने प्रजेचा आनंद पाहत होता. करभाराने सजलेले गाडे 6 बैलांनी खेचले जात होते. दुर्योधन कर्णावर सुगंधित पुष्पे आणि चंदनचूर्ण अखंड उधळली जात होती. राजप्रासादाच्या द्वाराशी कर्णाला सुवासिनींनी ओवाळले. कर्णाने अंतर्गृहात जाऊन गांधारीसह धृतराष्ट्राचे दर्शन घेतले आणि पुत्राप्रमाणे धृतराष्ट्राच्या चरणांना अभिवादन केले. प्रेमभराने कर्णाला जवळ घेत धृतराष्ट्र म्हणाले, राधेया, तुझ्या पराक्रमानं आज हस्तिनापुरास प्रतिष्ठा लाभली. या अंधत्वाचा आज खेद वाटतोय. तुझं यश आणि हस्तिनापुरातील तुझं गौरवशाली आगमन पाहावयास आज दृष्टी हवी होती असं वाटतं. राधेया, तुझ्या स्वागतासाठी राजसभा तिष्ठत आहे. तूच मला तिथं घेऊन चल. सम्राटांना हाताचा आधार देऊन कर्ण राजसभेकडे जात होता. राजसभेत सम्राटांसह येणाऱ्या कर्णाला सर्वांनी उत्पातन दिले. कर्णाने अत्यंत नम्रतेने भीष्म, विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना वंदन केले. भीष्म प्रसन्न मुद्रेने म्हणाले, राधेया, तुझा पराक्रम थोर आहे. तुझ्या यशानं कुरुकुलाचा अभिमान वाढला आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. दुर्योधनाने दासीकडे पाहिले. अमूल्य रत्नालंकारांनी व मूल्यवान तलम वस्त्रे यांनी भरलेली सुवर्ण तपके घेऊन दासी पुढे आल्या. दुर्योधनाचा कंठ भरून आला होता. त्याची अवस्था जाणून कर्णाने स्मितवदनाने त्या तपकांचा हस्तस्पर्शाने स्वीकार केला. कर्ण म्हणाला, हे नृपश्रेष्ठा, आज ही निष्कंटक पृथ्वी तुझी आहे. स्वर्गाचे पालन करणाऱ्या इंद्राप्रमाणे तू तिचं शासन कर. दुर्योधनाला राहवले नाही. प्रेमभराने त्याने कर्णाला मिठी मारली आणि भरसभेतच तो म्हणाला, मित्रा, तू माझा मित्र, सहाय्यकर्ता आहेस. तुझ्यामुळंच आजचा भाग्याचा दिवस मला दिसतोय. तुझं कल्याण असो. आज तुझ्यामुळं मी खऱ्या अर्थाने सणात आहे. राजसभेतला कर्णाचा सत्कार संपल्यावर दुर्योधन कर्णाला कर्णगृहापर्यंत पोचवायला गेला. कर्णगृहाच्या दारात वृषालीने कर्णाला ओवाळले. कर्णाबरोबर आलेल्या कर्णपुत्राचे ओवाळून स्वागत केले. चक्रधर, द्रुम त्या सोहळ्यात गृहप्रवेश करते झाले. अधिरथ राधईंना आपल्या पराक्रमी मुलांना, नातवंडांना युवराजाने येताना पाहून धन्यता वाटत होती. बऱ्याच वर्षानंतर त्या घराला घरपण लाभले होते. दिग्विजयाहून कर्ण परत आल्यानंतर दुर्योधनाने राजसभा बोलावली. भीष्म, विदुर, द्रोण, कृप या सभेला उपस्थित होते. सर्व कौरवही तिथे आले होते. राजपुरोहितांना मुद्दाम पाचारण केले होते. राजसभा भरल्यानंतर दुर्योधनाने आपला हेतू सांगितला. तो धृतराष्ट्रांना म्हणाला, तात, अंगराज कर्णाने दिग्विजय करून आपल्या साम्राज्याचा लौकिक वाढवला आहे. ज्या हेतूनं त्यानं हा दिग्विजय केला तो राजसूय यज्ञ करण्याची मला उत्सुकता लागली आहे. धृतराष्ट्राने समाधानाने संमती दिली. कर्ण म्हणाला, युवराज, या क्षणी सर्व भूपाल तुला वश आहेत. तू द्विजश्रेष्ठांना सन्मानानं बोलावून घे आणि यज्ञाची सर्व उपकरणं जमवण्याची आज्ञा कर. वेदपारंगत ऋत्विजांना निमंत्रण करून त्यांच्याकडून यज्ञाचा यथाशास्त्र उपक्रम कर. द्रोणाचार्यांनी म्हटले, युवराज, मला काही सांगावंसं वाटतं. आज्ञा, दुर्योधन म्हणाला. सम्राट धृतराष्ट्र महाराज असताना राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार तुला नाही. तात अंध आहेत व अंधाला क्रतूचा अधिकार नाही. त्याचमुळं त्यांचं अस्तित्व माझ्या अधिकाराला प्रतिबंध करू शकत नाही. दुर्योधन म्हणाला. पुरोहित उठले. ते म्हणाले, युवराज, आपण म्हणता ते सत्य आहे. पण त्याचबरोबर एका कुलात 2 राजसूय होत नसतात. जोपर्यंत आपण युधिष्ठिराला जिंकलं नाही तोवर आपणास राजसूयाचा अधिकार नाही. काही कारणानं कधी युधिष्ठिराचा पराभव झालाच तर राजसूयाचा अधिकार लाभेल. युवराजांना यज्ञच करता येणार नाही? कर्णाने विचारले. तसं नाही युवराज. राजसूयाशी स्पर्धा करणारा वैश्वयज्ञ तुम्ही करा. त्या योगे विपुल कीर्ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला करभार देणारे भूपाल आहेत. ते तुम्हाला घडविलेलं व खाणीतून काढलेलं सुवर्ण देतील. त्या सोन्याचा नांगर करून त्याने यज्ञभूमी नांगरून द्या आणि राजसूया इतकंच श्रेष्ठ असं हे सत्र निर्विघ्नपणे पार पाडा.
पुरोहितांनी सुचवलेल्या यज्ञाला सर्वांनी संमती दिली आणि सारे यज्ञ तयारीसाठी विचार करू लागले. यज्ञाची सामग्री आणण्यासाठी कुशल सेवक पाठवले गेले. पार्थिवांना व ब्राह्मणांना निमंत्रण करण्यासाठी शीघ्रगामी दूत चारी दिशांना सुटले. हस्तिनापुरात सुवर्ण कारागिरांकडून सुवर्ण नांगर तयार होत होता. त्या नांगराने यज्ञभूमी नांगरली गेली. निष्णात शिल्पकारांकडून यज्ञस्थान निर्माण करवले आणि एका सुमुहूर्तावर दुर्योधनाने त्या सुसंस्कृत विपुल धनयुक्त यज्ञाची यथाशास्त्र व यथाक्रम दीक्षा घेतली. तो सोहळा पाहून विदुर, भीष्म, द्रोण, कृप, कर्ण यांना अतिशय संतोष वाटला. विदुर म्हणाले, युवराज, हा यज्ञ होत असता सर्वत्र आनंद असावा, समाधान असावं. कर्णाकडे पाहत दुर्योधन म्हणाला, मी माझ्या मित्राच्या सहाय्यानं समाधानी आहे. ते मी जाणतो युवराज. आपण हा यज्ञ करीत असता पांडव मात्र अरण्यवासी आहेत. त्यांचं वास्तव्य आपणास माहीत आहे. या यज्ञासाठी आपण त्यांना बोलवावं. त्यानं तुमचा मोठेपणा वाढेल. क्षणभर दुर्योधनाने विचार केला आणि त्यानं संमती दिली. दुःशासनाने दूतास आज्ञा केली, हे दूता, तू सत्वर द्वैतवनात जा आणि त्या पांडवांना व वनात राहणाऱ्या ब्राह्मणांना यथान्याय यज्ञाचं निमंत्रण दे. यज्ञाचा दिवस जवळ येत होता. निमंत्रित ऋषी, राजे, विद्वान हस्तिनापुरास येत होते. द्वैतवनात गेलेला दूत परत आला. राजसभेत तो येताच दुर्योधनाने त्याला विचारले, दूता, पांडव यज्ञाला येतात ना? दूत म्हणाला, युवराज, पांडवांना मी आमंत्रण दिलं. युधिष्ठिरांनी आपण करीत असलेल्या श्रेष्ठ कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त केला. पण 13 वर्षाची प्रतिज्ञा पालन करावायची असल्यानं येता येत नाही, असं ते म्हणाले. दुर्योधनाला मनातून समाधान वाटले, पण समाधान न दाखवता तो उद्गारला, पांडव आले असते तर बरं झालं असतं. कर्ण दूताकडे पाहत होता. त्याचा अस्थिर भाव ओळखून कर्णाने विचारले, काही निरोप सांगितलाय? तसा काही. दूत चाचरला, सांग दूता. दूतकर्मात संकोच करू नकोस. जो निरोप असेल तो सांग, कर्णाने आज्ञा दिली. भीष्म, द्रोण, विदुरांचे लक्ष दूताकडे लागले होते. दूताने कर्णाकडे पाहत सांगितले, अंगराज, युधिष्ठिर महाराजांचा मनोभाव कळताच काही निरोप आहे का म्हणून मी विचारलं. आणि त्याचवेळी भीम उठले आणि ते म्हणाले, मी निरोप सांगतो. भीमानं काय निरोप पाठवला आहे? विदुरांनी उतावीळपणे विचारले. भीम म्हणाले, दूत सांगू लागला, त्या दुर्योधनाला जाऊन सांग, ज्या वर्षी प्रतिज्ञेची 13 वर्ष पूर्ण होतील तेव्हा नराधिपती धर्मराज रणयज्ञामध्ये शस्त्रास्त्रांच्या प्रदीप्त अग्नीमध्ये दुर्योधनाची आहुती देण्यास सज्ज होईल. तेव्हाच कुंतीपुत्र तिथे येतील. आणि जेव्हा धर्मात्मा युधिष्ठिर सर्व धृतराष्ट्रपुत्र स्वतःच क्रोधानं उद्दीपित झाले असता त्यांना अधिक प्रज्वलित करणारा क्रोधरूपी हवीचा प्रक्षेप करेल, तेव्हा मीही तिथे येईन. सारी सभा तो निरोप ऐकून सुन्न झाली. विदुरांना काही सुचेना. भीष्मांनी विचारले, दूता, इतर पांडव काही बोलले? नाही, फक्त भीमच बोलले, दूताने सांगितले. युवराज, तो भीम मुळातच संतापी. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता क्षमाभाव जागृत करावा. जिथं यज्ञ होणार आहे त्या भूमीत क्रोध, मत्सर, अपमान यांना स्थान नसतं, भीष्म म्हणाले. कर्णाच्या चेहऱ्यावर उद्वेगजन्य स्मित पसरले. तो भीष्मांना म्हणाला, पितामह, हा विचार योग्य आहे. तर तो शिशुपाल वधाआधी कृष्णाला का दिला नाहीत? ती यज्ञभूमी सज्ज होत असतानाच त्या भूमीवर रक्त का सांडू दिलं? का तिथं नरबलीची आवश्यकता होती? भीष्म काही बोलले नाहीत. भीष्माच्या त्या निरोपाने कर्णाचा संताप उसळला. तो उभा राहिला. सामोपचारानं आमंत्रण पाठवलं तर हा निरोप? वनवास भोगत असतानाही रणयज्ञात सर्व कौरवांची आहुती घालण्याचा संदेश पांडव पाठवितात आणि आमची राजसभा तो शांत चित्तानं ऐकून घेते. मित्रा दुर्योधना, यातल्या कुणाला तुझ्या राज्याची, तुझी किंमत वाटत नसेल, पण त्याची चिंता तू बाळगू नकोस. तू आनंदाने यज्ञ कर. त्यानंतर ज्या दिवशी युधिष्ठिराचा पराभव करून तू राजसूय यज्ञ करशील
तेव्हाच तुझं हे कौरव साम्राज्य सुरक्षित होईल. त्यासाठी मी आज प्रतिज्ञा करीत आहे, ती ऐक. कर्णाने क्षणभर उसंत घेतली. साऱ्या राज्यसभेचे लक्ष कर्णावर स्थिरावले होते. कर्णाने उच्च स्रवाने आपली प्रतिज्ञा सांगितली. जोवर मी अर्जुनाचा वध केला नाही तोवर दुसऱ्याकडून पादप्रक्षालन करून घेणार नाही. मद्य आणि मांस वर्ज करीन आणि कोणाही याचकाला इष्टवस्तू देण्याचं व्रत अखंड चालवीन. त्या व्रताचा मी आज नियम करीत आहे. दुर्योधनाने अतिस्नेहाने कर्णाचा हात हाती घेतला. त्याच्या हाताची पकड कर्णाला जाणवली. दुर्योधनाने यज्ञ सुखरूपपणे पार पाडला. यज्ञास आलेले सर्व नृपती, महाभाग, ब्राह्मण यांचा द्रव्य व मूल्यवान वस्तू अर्पण करून यथाशास्त्र यथाक्रम सन्मान केला. आणि त्या सर्वांना निरोप देऊन दुर्योधन, कर्ण, शकुनीसह हस्तिनापुरास आले. सायंकाळी कर्ण आपल्या गृही अधिरथ, राधा, शत्रुंजय, वृषकेतू, वृषसेन यांच्यासह बोलत असता चक्रधर अधिरथांना म्हणाला, एक आनंदाची बातमी सांगणार आहे. कसली? अधिरथांनी विचारले. अंगदेशाचं राज्य मला मिळणार आहे. अंगदेशाचं राज्य? सारे उद्गारले. हो. कोण देणार? कर्णाने विचारले. तुम्ही. सारे चक्रधराकडे पाहत होते. चक्रधराने सांगितले, आता कर्ण इथंच राहणार. एवढ्या वर्षात त्याला राज्याची आठवण नाही, काळजी नाही, तेव्हा ते राज्य मलाच मिळायला नको? सारे हसले. कर्ण म्हणाला, नाहीतरी माझ्या नावानं तूच राज्य करतोस ना. मित्रा, मला तुझं बोलणं समजलं. आता मी मोकळा झालो. तू म्हणशील तेव्हा आपण निघू. मी इथंच राहणार, वृषसेन म्हणाला. कर्णाने वृषसेनाकडे पाहिले. वृषसेन आता मोठा झाला होता. शस्त्र पारंगत बनला होता. राधाई म्हणाली, राहू दे रे. मी कुठं नको म्हणतोय? राधाई मागे उभ्या असलेल्या वृषालीकडे पाहत कर्णाने विचारले, तू तरी येणार का? आणि एकच हसणे तेथे उसळले. कर्णाने आपला बेत दुर्योधनाला सांगितला. तेव्हा तो गंभीर झाला. दुर्योधन म्हणाला, मित्रा, तू अंगदेशी जाणं आवश्यक आहे हे मला पटतं, पण तुला फार काळ राहता येईल असं वाटत नाही. पांडवांचा वनवास संपताच अज्ञातवासाच्या वर्षात त्याला शोधायला हवं. युवराज, चिंता करू नका. आपण बोलवाल तेव्हा मी धावत येईन. कर्ण अंगदेशाला निघाला. तेव्हा बऱ्याच अंतरापर्यंत दुर्योधन त्याला पोचवायला गेला होता. कर्ण दर्शनासाठी आतुर झालेल्या अंगवासियांनी कर्णाचे अपूर्व असे स्वागत केले. प्रजेचा तो आनंद पाहून कर्णाला समाधान वाटले. त्या प्रजेच्या कल्याणासाठी कर्णाने स्वतःला वाहून घेतले. समृद्ध गोशाळा, तृप्त प्रजाजन पाहत कर्ण वृषालीसह अंगदेशाचे राज्य करीत होता. रात्री अचानक कर्णाला जाग आली. हजारो मुंगे एकाच वेळी गुंजारव करावेत तसा नाद त्याच्या कानात शिरला. कर्णाने डोळे उघडले. सारा महाल सुवर्णप्रकाशात झळाळत होता. कर्णाने वळून पाहिले. तो वृषाली शांतपणे झोपी गेली होती. तो सूर्यप्रकाश, तो अखंड उठणारा नाद ऐकत असूनही कर्णाला भीती वाटली नाही. कर्णाने सावकाश पडल्या जागेवरूनच मान वळवली. महालाच्या मध्यभागी एक दीप्तिमान आकृती उभी होती, सुवर्ण तेजाने भरलेली. नकळत कर्ण उठून उभा राहिला. ती तेजबद्ध आकृती दिसत होती, पण तिचे रूप त्या तेजातच लपले होते. एखाद्या खोल विहिरीतून गंभीर नाद उठावा तसा आवाज उमटला. कर्णा, मी आलोय. आपण ज्याची नित्योपासना तू करतोस, ज्याच्या तेजानं तुझं मन सदैव भरलेलं असतं, तो मी, सूर्य. आपल्या आराध्य देवताच्या दर्शनाने कर्णाचे मन उचंबळून उठले. धावत जावे आणि त्या चरणांना मिठी मारावी असे त्याला वाटले, पण त्या तेजाला स्पर्श करण्याचे धाडस कर्णाला झाले नाही. नम्र भावाने त्याचे हात जोडले गेले. कल्याण असो, सूर्याने आशीर्वाद दिला. तो प्रकाश बोलत होता, हे कर्णा, आज मी विशिष्ट हेतूनं तुझ्यासमोर उभा आहे. आज्ञा. कर्णा, आता लवकरच पांडवांचा वनवास संपेल. अज्ञातवासाचं वर्ष उलटताच ते प्रकट होतील. वर्षा ऋतूत शुद्धेनं व्याकुळ झालेले मृगेंद्र वर्षा ऋतू संपताच मृगयेसाठी जसे बाहेर पडतात तसे पांडव बाहेर पडतील.
पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी, त्या पांडवांच्या भावी विजयासाठी प्रत्यक्ष इंद्र उद्या तुझ्याकडे येईल. देवेंद्र इंद्र? आणि माझ्याकडे? हो, आणि तोही याचक म्हणून. पण इंद्रदेवांना पांडवांसाठी कष्ट घेण्याचं कारण जसा तू माझा भक्त आहेस तसा अर्जुन इंद्राचा. देवेंद्र माझ्याकडं याचनेसाठी येतात. यापेक्षा जीवनाची सार्थकता कोणती? ते मी माझं भाग्य समजतो. त्या योगे माझी तपश्चर्या फळाला आली असंच मी समजेन. पण देव याचक म्हणून जरी आले तरी त्यांना तृप्त करण्याचं सामर्थ्य माझं कुठलं? असं माझ्याजवळ कोणतं धन आहे ज्यासाठी इंद्रदेवांनी स्वर्गातून खाली यावं? तुझी कवचकुंडलांचं काय? ती मागण्यासाठी इंद्र येत आहे. जोवर कवचकुंडलं तुझ्या शरीरावर आहेत तोवर तुझा पराजय नाही, हे इंद्राला माहीत आहे. उद्या कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं तर पांडवांना विजय कसा प्राप्त होणार? कर्णा, ही 2 रत्नकुंडलं अमृतापासून निर्माण झाली आहेत. तुला जीवित प्रिय असेल तर ती तू नीट जतन कर. कर्णाला काही सुचत नव्हते, बोलवत नव्हते. ती कर्णाची अवस्था जाणून सूर्य म्हणाला, कर्णा, मला माहीत आहे की तू कोणत्याही याचकाला कधीही विमुख पाठवित नाहीस. याचक नेहमीच तुझ्या दानानं तृप्त होऊन माघारी जातात. माझ्या चाललेल्या अखंड प्रवासात नदी तीरावरचं तुझं पुरश्चरण आणि दान पाहणं हा सुखाचा भाग असतो. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादाही असतेच. कुटील हेतूनं मागितलेलं दान पुरवणं हे दातृत्व नव्हे, तो अविवेक म्हणावा लागेल. देवा, मी आपली अमर्यादा कशी करीन? आपण माझं कल्याण चिंतिता, यातच माझ्या जीवनाची धन्यता मानतो. त्याच जिवाळ्यापोटी धाडस करावं असं वाटतं. कर्णा, संकोच करू नकोस, मन मोकळं कर. आज्ञा. देवा, आपण आपल्या तेजानं पृथ्वी प्रकाशमान करता. त्या प्रकाशात जशी पुण्यकर्म घडतात तशीच पापकर्मही. पण ती पापं घडतात म्हणून आपण आपल्या प्रकाशाला कधी आवर घातलात का? याचकाला देणं एवढंच माझ्या हाती आहे. ते कोण कशासाठी वापरतं याचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. तो माझा धर्मही नव्हे. तुझ्या बोलण्यानं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. क्षणभर तू माझं दैवत्व विसर. पण एक गोष्ट लक्षात घे, मी असतो आकाशी आणि कर्म घडतं पृथ्वीवर. त्या पापपुण्याचा मला स्पर्श नसतो. पण कोणी माझं तेज मागितलं तर ते मी कदापिही देणार नाही. कारण तसं झालं तर त्यावेळी मी सूर्य राहणार नाही. मी त्या तेजाला बद्ध आहे. तसाच तूही तुझ्या जन्मजात सहज कवचकुंडलांना. तोवर तुझ्या देहावर ती कवचकुंडलं आहेत, तोवर त्यांच्या योगे निर्मल आकाशात विशाखा नक्षत्राच्या 2 तारकांमध्ये चंद्र शोभतो तसा तू राहशील. कवचकुंडलं दान केलंस तर फक्त कीर्ती उरेल, जीवित राहणार नाही. तसल्या जगण्यापेक्षा कीर्तिरूप मृत्यू मी कवटाळीन. हा कीर्तीचा अहंकार जिवंत असेपर्यंतच भोगता येतो. कर्णा, हे निष्पापा, मनुष्य जिवंत असेपर्यंतच त्याला ऐश्वर्य, स्नेह, प्रेम भोगता येतं. मृत्यूनंतर कीर्ती राहते, पण ती भोगता येत नाही. जीवनातल्या निस्तेज भोगापेक्षा मी मरणोत्तर लाभणारी उदात्त कीर्ती मोलाची समजेन. मी त्याच जीवनाचा स्वीकार करीन. आपण माझ्या हितासाठी आलात, मला सावध केलं, त्याचं विस्मरण मला केव्हाही होणार नाही. सामान्य मानव मी. माझ्या हिताच्या चिंतेनं साक्षात सूर्यानं धावावं, यापेक्षा धन्यता कोणती? आणि माझं यश कोणी मानवाने हिरावून घेण्यापेक्षा ते देवांनी लुटलं तर त्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं? कर्णा, मला राहावलं नाही म्हणून मी आलो. वाटलं ते सांगितलं. त्याचा स्वीकार अथवा अभेर करणं हे तुझ्याच हाती आहे. कर्ण त्या शब्दांनी व्यथित झाला. तो कळवळून म्हणाला, क्षमा देवा, क्षमा. आपण रुष्ट होऊ नका. मी आपला भक्त आहे. माझं सर्वस्व मी आपल्या चरणांशी नित्य वाहतो. आपल्या प्रेमभावाचा अनादर मी कसा करीन? परमेश्वरा, साक्षात तेज असं आपलं रूप. मी आपल्याला प्रिय असेन तर माझा भाव जाणून आपण मला माझ्या व्रतापासून परावृत्त करू नये, एवढीच प्रार्थना. ठीक आहे कर्णा, मी तुझ्या व्रताआड येणार नाही. माझा आग्रह नाही. मी तुझ्यावर रुष्ट नाही.
उलट माझ्या मनात वसणारं तुझ्याबद्दलचं प्रेम तुझ्या निर्णयामुळं अधिकच वाढलं आहे. तुझ्या हितासाठी एक सांगतो, तेवढं मात्र ऐक. आज्ञा. इंद्र येईल, त्याला तू आपली कवचकुंडलं देशील, यात संशय नाही. पण त्यावेळी त्या देवेंद्रांकडून एक अमोघ शक्ती मागून घे. तशी वेळ पडलीच तर तुझं संरक्षण करण्यास ती उपयोगी पडेल. भगवान, मी इंद्राकडून शक्ती मागून घेऊ? कर्णाने विचारले. आता विरोध करू नकोस. माझी आज्ञा समज, जशी आपली आज्ञा. दात्या कर्णाच्या निष्कलंक जीवनावर देवाज्ञेनं याचनेचा कलंक लागणार असेल तर तो चंद्राच्या कलंका इतकाच शोभिवंत दिसेल. त्याचा मला अभिमान वाटेल. कर्ण नतमस्तक झाला. नाद मंदावता मंदावता नाहीसा झाला. कर्णाने पाहिले. सुवर्णप्रकाश लुप्त झाला होता. पहाटेचा धुसर प्रकाश गवाक्षातून येत होता. कर्णाची दृष्टी वृषालीवर गेली. वृषाली शांतपणे झोपी गेली होती. झाला तो भास, दृष्टांत की स्वप्न, याचा विचार करीत कर्ण शय्येकडे गेला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तशी कमेंट करा व शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.